त्यांची पण परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. विद्यार्थ्यांना झोपायला व्यवस्थित जागा नाहीये, अंथरूण पांघरूण नाहीये. अशा विविध समस्या वसतिगृहाच्या माध्यमातून उपलब्ध होतात. नाही, आता काय झालंय की आता जी वसतिगृह आहे ती एक आदिवासी विभागाची आहेत किंवा सामाजिक न्याय विभागाची आहेत किंवा ओबीसी विभागाची आहेत. मला वाटतं त्या आता ही वेळ आलेली आहे की आता या शहादाच्या ह्यामध्ये या सर्वांनी धडा घेण्याची आणि ताबडतोब जेवणामध्ये चांगल्या प्रतीचं जेवण कसं देता येईल आणि या सगळ्या सुविधा कशा देता येईल ते राज्यभरामध्ये आता मला वाटतं याची एक चांगली एक उदाहरण म्हणून हे घडलेलं आहे. आणि मला वाटतं याच्या निमित्ताने त्या सगळ्या आता बोर्डिंग सुधारतील. झाल्या असतील तर काही कारवाई करणार आहेत का? प्रचंड अनागोंदी तिथे सर, तिथे काही ज्या अटी शर्ती त्याचा स्पष्टपणे भंग होताना दिसतोय. उदाहरणार्थ बांधकाम खात्याने परवानगी देताना पहिली अट दिली होती की त्यातनं जो ग्रामा दिलेला आहे तो पहिले बांधायचा आणि मग पुढचं बांधकाम सुरू करायचं. तो ग्रामा अद्यापही झालेला नाही. हा जो रस्ता आपण आलेला हा 24 मीटरचा आहे. त्या 24 मीटरच्या रस्त्यामधनं नियम आहे की काही अंतर सोडून तुम्ही बांधकाम करायला पाहिजे. डाव्या साईडची बेटा घेत आहेत किंवा येण्यास तयार आहेत. काय राहणार काय वाटतं? पवार साहेबांच्या बद्दल काय मी काय ऐकलेलं नाही, परंतु आम्ही ज्या प्रसार माध्यमावर बातम्या ऐकतो की शरद पवार गटातील सर्व खासदार आणि आमदार हे एनडीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते आम्हाला एनडीएचा भाग करावा अशी त्यांची मागणी आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमधून परवा सांगितलं की आम्ही चौथा पक्ष या एनडीएमध्ये घेणार नाही आणि आम्ही पवार साहेबांचे खासदार आणि आमदार फोडणार नाही. आता प्रश्न राहिला दोन्ही पक्षांनी आम्ही एकत्र होणार. आता आज जयंत पाटलांनी त्याचा इन्कार केलेला आहे. त्यामुळे मला वाटतं भविष्य काळामध्ये काय होणार आहे हे लवकरच आपल्याला कळेल. सर रात्री हे राष्ट्रवादीला मिळेल निश्चितपणानं. आम्ही सर्व नेते मंडळी मिळून परवा आमची बैठक झाली. आम्ही अमितभाई शहा यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार आहोत. पण शिंदेचे काही लोकांनी तक्रारी केली की निधी मिळत नाही त्याच्यामुळं त्यांच्याकडे आता जेवण्यास अपेक्षा व्यक्त करतात. नाही, असं युतीमध्ये असं करून चालणार नाही. ह्याला खातं मग आम्ही काहीतरी वेगळं म्हणायचं. युतीमध्ये जे ठरलेलं आहे पहिल्यापासून ते व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. सर पक्षाची पन्हाळ चर्चा झाली आहे, काय म्हणणार आहे? नाही, त्यांनी असं सांगितलं की त्यांचा ईश्वरपूर्ण उरण म्हणजे इस्लामपूर जुने गाव तिथल्या नगराध्यक्षाला अतिक्रमण केल्याबद्दल करेकरांनी अपात्र ठरले. त्याबद्दल ते मुख्यमंत्र्यांना भेटले. नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून ते एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. आता हे वरवरचं आहे, आतलं काय आम्हाला माहिती नाही. सर अर्थ हातावरून टाळाटाळ केली जाते असं वाटतंय किंवा असं म्हणता येईल का? नाही, ते शब्द पाळतील. भारतीय जनता पक्ष शब्दाचा पक्का आहे, ते शब्द पाळतील. हॉस्पिटलमधनं तर त्याला रस्ता क्रॉस करून घेऊन जाणार का आयसीयू मध्ये जाताना? असे अनेक मी तांत्रिक मुद्दे पुढच्या वेळेला आलो की आपण त्या तिथं मिटिंग लावू आणि ते पीएमसी कॉन्ट्रॅक्टर आणि आमचे अधिकारी त्याला एकत्र बोलू आणि सगळे प्रश्न त्याला आपण विचारू. सर एक शेवटचा प्रश्न, काय परिस्थिती? नाही, आता दुबार पेरणीबद्दल कृषी अधिकारी सांगत होते की जर पाऊस जर 20-21 पर्यंत जर लागला तर दुबार पेरणीचं संकट टळेल. नाहीतर दुबार पेरणी करण्याची जर वेळ आली तर आम्ही जिल्हा नियोजन मंडळातून आम्ही पैसे देणार आहोत, बी बियाणे उपलब्ध करून देणार आहोत. शेतकऱ्यांच्यावर बोजा आम्ही टाकणार नाही. सर जर राज्याचे मुख्यमंत्री पद जर रिक्त झालं तर पहिल्या राज्याचे महिला मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त करणार का? आणि जी गोष्ट माझ्या हातात नाही ती विचारू का? पण मागणी करणार किंवा इच्छा व्यक्त नाही, माझ्या हातात नाही ना. आज ती काय पद रिक्त नाही ना. त्या अनुषंगाने जिल्ह्याभरातील किंवा राज्यभरातील जे काही आश्रमशाळा आहे, वसतिगृह आहे, यांच्या जेवणाचा जो क्वालिटी आहे काय कसं? आता मोहित तर्फे शहादा तालुका शहादा या आश्रमशाळेमध्ये 11 जुलै 2026 ला अन्नामध्ये विषबाधा झाली आणि तिथं विद्यार्थ्यांची संख्या 157 आणि आता ते त्या दिवशी उपस्थित होते 116. 29 मुलांना उलट्या पोटदुखी त्रास झाला. 24 मुले आरएस मध्ये उपचार घेत होती. 5 मुले खासगी रुग्णालयामध्ये होती. आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. भोजन पुरवठादार सुनील गिंदोडे व स्वयंपाकी राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फॉरेन्सिक चाचणी अन्न पाणी अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
आता सदर ठिकाणी अधीक्षक पद रिक्त होतं. आता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमलेली आहे. आता त्याचा अहवाल प्राप्त होईल. परंतु वास्तविक अशा लहान मुलाच्या जीवनाचे खेळणं बरोबर नाही. आणि मी तुकाराम मुंडेंना सूचना केलेली आहे, जे अन्न औषधाचे प्रशासनाचे जे आयुक्त आहेत, की जिथं लोकांच्या जीवनाशी प्रश्न आहे, त्या सर्व जीवनावश्यक वस्तूच्या जिथं जिथं अशा संस्था आहेत तिथं पहिल्यांदा ते लक्ष घालावं. त्यांनी खरोखर एखादा व्यक्ती धाडसी आणि प्रामाणिक असला तर कसं करू शकतो, ज्यापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. 25% दुधामध्ये घट झालेली आहे. जे दूध जे येत होतं आज राज्यातून आपल्या मुंबईला वगैरे, त्यामध्ये 25% घट झालेली आहे. त्यामुळे आमच्या गोकुळात फार मागणी वाढलेली आहे दुधाला. तर मला म्हणायचं की बाबा पनीर आता दिसतच नाही. जे किती भेसळ करून लोकांच्या जीवनाशी खेळत होते, हा वास्तविक. मला तरी आज ट्रेनमध्ये काही धुळ्याचे लोक भेटले. साहेब म्हणले, जर तुकाराम मुंडेंना तुम्ही ठेवलं तर आमचं जीवनमान 5 वर्ष तर वाढेल. म्हटलं 5 का 10 वर्ष वाढेल. पण मला वाटतं की असं जर कधी सगळ्याच अधिकाऱ्यांनी जर केलं तर निदान जीवनावश्यक वस्तूच्या बाबतीत असा प्रयोग होता कामा नये अशी दक्षता आपण घेतली पाहिजे. सर एक